कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती आता इशारा पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते। पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे आणि पंचगंगा नदीचं पाणी सध्या पात्र सोडून शहराच्या दिशेने आहे ते जाताना आपल्याला दिसून येते। गायकवाड वाड्यापर्यंत आहे हे पाणी आता आपल्याला दिसून येते। या पाणी पातळीमध्ये आणखीन वाढ झाल्या तर शहराकडे जाणारा हा रस्ता आहे तो पूर्णपणे बंद होणार आहे। अद्याप शहरातले असू दे किंवा जिल्ह्यातले असू दे 57 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। आलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे काही चिंता मिटलेली आहे। मात्र जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कोल्हापूरची स्थिती आहे ते पुन्हा एकदा बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण पंचगंगा नदीने सध्या आहे ते इशारा पातळीकडे संत गतीने का असेना पण वाटचाल केली आहे। अद्याप 3 फुटांनी ही पाणी पातळी वाटली तर पंचगंगा नदी आहे ती इशारा पातळी गाठणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। सगळ्या नागरिकांना हे नदीकाठच्या ते सतर्कतेचं आव्हान आहे ते देण्यात आलेले। पंचगंगा नदी इशारा पातळी ज्यावेळी गाठेल त्यावेळी स्थलांतराच्या सूचना सुद्धा आहे ते प्रशासनाने दिल्या आहेत। एकूणच पाहिलं तर कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार आहे ती धरणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यामुळे पंचगंगा नदीची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे होताना आपल्याला दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।